आणि दुसरीकडे पाऊस पडत नसताना मौनी स्वामींनी श्री दत्तप्रभूंकडे केलेल्या एका प्रार्थनेनंतर आकाशात अचानक ढग जमले. तसेच एका शिष्याला स्वतःच्या हाताने घडवून गुरुने त्याला संन्यासची दीक्षा दिली. आजच्या कथेत आपण हे सर्व प्रसंग सविस्तर पाहणार आहोत. जवळच्या डोंगरामध्ये एक झरा बराच काळ बुजलेला होता. मंडळींनी ती जागा खणण्यास सुरुवात केली आणि काही वेळातच त्या झऱ्यातून धो पाणी वाहू लागले. ही बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली. लोक म्हणू लागले, "गंगा आली, गंगा आली." भाविकांची गर्दी होऊ लागली. ब्राह्मण मंडळी तेथे संकल्प सांगू लागली आणि काही वेळातच 30-40 रुपये जमा झाले. पण ही गोष्ट टेंबेस्वामी महाराजांच्या कानावर गेली. बुवांनी सर्व ब्राह्मणांना बोलावून घेतला आणि स्पष्ट सांगितलं की ही बुवाबाजी ताबडतोब बंद करा. जमा झालेल्या पैशांचा उपयोग स्वतःसाठी किंवा त्या घराच्या नावाने प्रसिद्धी करण्यासाठी न करता आजरेकर बुवांनी स्थापन केलेल्या मारुती मंदिरासाठी करण्यास त्यांनी सांगितले. या प्रसंगातून बुवांची दिखावा आणि अंधश्रद्धेपेक्षा शुद्ध भक्तीवर असलेली भूमिका दिसून येते. आजरेकर बुवा हे कनोजी ब्राह्मण होते. शरीराने धिप्पाड आणि श्री मारुतीचे निष्ठावंत उपासक होते. त्यांचे टेंबेस्वामी महाराजांवर अतिशय श्रद्धा होती. माणगावच्या श्री दत्त मंदिराजवळ त्यांनी द्रोणागिरी पर्वत उचललेल्या श्री मारुतीची मूर्ती स्थापन केली होती. ते वेळोवेळी टेंबेस्वामी महाराजांना भेटण्यासाठी माणगावात येत असत. पुढे ते नरसोबाच्या वाडीत जाऊन राहिले आणि तिथेच त्यांचे देहावसान झाले. एकदा नरसोबाच्या वाडीत बरेच दिवस पाऊस पडला नव्हता. दत्तपादुकांवर मंडळी संततधार अनुष्ठान सुरू केले आणि त्याच वेळी वरच्या बाजूला नाम सप्ताहही सुरू होता. सप्ताहाच्या ठिकाणी मौनी स्वामी बसले होते. काही मुलांनी त्यांच्याजवळ जाऊन बालबुद्धीने प्रश्न केला, "स्वामीजी, देव तर सप्ताहात बसले आहेत, मग खाली संततधार कोणावर धरायची? देव एकाच वेळी दोन ठिकाणी कसे राहतील?" मुलांचा प्रश्न ऐकून मौनी स्वामींनी गमतीने संततधार बंद करण्यास सांगितले. पण खाली सुरू असलेले अनुष्ठान मध्येच थांबवणे मंडळींना शक्य झाले नाही. शेवटी लोक टेंबेस्वामी महाराजांकडे गेले. बुवांनी सांगितले, श्री मौनी स्वामींनी प्रार्थना केल्याशिवाय पाऊस पडणार नाही. बुवांनी मौनी स्वामींना विनंती केली की महाराज, त्या बालगोपालांसाठी आपण पावसाची प्रार्थना केली पाहिजे. मौनी स्वामी दत्तपादुकांजवळ गेले आणि प्रार्थना करू लागले, देवा, या मुलाबाळांसाठी पाऊस पाहिजे, लवकर पाठवा. या कथेनुसार त्या प्रार्थनेनंतर काही वेळातच आकाशात ढग जमले आणि उत्तम पाऊस पडला. सर्वत्र आनंदाचे वातावरण झाले. एकदा गुरुद्वादशीच्या उत्सवासाठी आलेल्या मंडळींना बुवांनी दिवाळीपर्यंत काही दिवस माणगावात ठेवून घेतले. त्या सावंतवाडीचे भागवत नावाचे कीर्तनकार होते. त्यांच्या मनात विचार आला, उगीच आपण येथे थांबलो. घरी असतो तर दिवाळीत छान पक्वान्न खायला मिळाले असते. हा विचार त्यांनी कोणालाही सांगितला नव्हता. पण त्याच दिवशी देवांच्या आज्ञेने बुवाने उत्तम पक्वान्नांचा स्वयंपाक करण्यास सांगितले. जेवणाचा बेत घरच्या पेक्षाही उत्तम झाला. जेवणानंतर भागवत बुवाने सकाळी आपल्या मनात आलेला विचार सर्वांना सांगितला. सर्वांनाच या प्रसंगाचे आश्चर्य वाटले. नरसोबाच्या वाडीत लक्ष्मण दीक्षित यांचे पुत्र नारायण नावाचे एक विद्वान युवक होते. त्यांनी मराठी आणि इंग्रजी शिक्षण घेतल्यानंतर संस्कृत काव्याचा अभ्यास केला. नंतर ते टेंबेस्वामी महाराजांकडे शिक्षणासाठी येऊ लागले. बुवाने त्यांना केवळ शास्त्रांचे ज्ञान दिले नाही, तर संध्या वंदनापासून आचार धर्मापर्यंत सर्व गोष्टींचे शिक्षण दिले. बुवाने त्यांना सांगितले, अनुष्ठान करीत राहा आणि आचार धर्माचे पालन कर. नारायण दीक्षितांनी गुरूंच्या आज्ञेप्रमाणे आपले जीवन घडवले. लग्नानंतर त्यांनी स्मार्ताग्नीची उपासना केली. पुढे त्यांनी संन्यास ग्रहण केला. देवांच्या आज्ञेने पुढे टेंबेस्वामी महाराजांनीच त्यांना दंड देऊन नृसिंह सरस्वती हे संन्यास नाम दिले. लोक त्यांना पुढे दीक्षित स्वामी म्हणून ओळखू लागले. त्यांनी आपल्या गुरूंच्या आज्ञेने शेवटपर्यंत नरसोबाच्या वाडीत राहून गुरुउपासना केली. पुढे त्यांनी अमरापूर क्षेत्रात श्री दत्त आणि अमरेश्वर यांचे मंदिर बांधले आणि आपल्या गुरूंच्या नावाने श्री वासुदेवानंद सरस्वती पीठ ही संस्था निर्माण केली. त्यांचे गुरुप्रेम, शांतता आणि तितिक्षा यांचे वर्णन करताना टेंबेस्वामी महाराज स्वतः म्हणत असत, मी त्याला संध्येपासून शिकविले आहे. मला त्याचा फार अभिमान आहे. गुरु आणि शिष्य यांच्यातील हे नाते खरोखरच विलक्षण होते. पूर्ण प्रसंगातून आपल्याला सुंदर संदेश मिळतो. संतांच्या जीवनात भक्ती म्हणजे केवळ चमत्कार पाहणे नाही, तर त्यांच्या शिकवणीचे पालन करणे, अहंकार दूर ठेवणे आणि गुरुच्या आज्ञेवर श्रद्धा ठेवणे हेच खरे साधन आहे. श्री गुरुदेव दत्त.